Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? आज तुमच्या प्रचारासाठी प्रियंका गांधीचा रोड शो तुमच्या मतदारसंघात होता। त्या रोड शोच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांना झेंडे दाखवले, नारे दिले, काय तुमची नाही त्या भडकत चौकामध्ये जर आपण बघितलं त्या भडकत चौकामध्ये भले ते भारतीय जनता पक्षाचे आहे, पण ते माझे बंधू आहे, माझे परिवाराचे सदस्य असं तर मी समजतो। माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा द्वेष नाही आहे। भले त्यांचा मध्य नागपूरच्या सन्माननीय जनता जनार्दनच्या बद्दल त्यांच्यामध्ये द्वेष असेल, कारण की माझ्या माता बहिणी आमच्या मातृशक्ती जी आहे तिथे उपस्थित होत्या। त्या मातृशक्तीच्या समोर जे आहे राडा करण्याचं काम त्या लोकांनी केलं। आमच्या काही माता बहिणी ज्या त्या माता बहिणी त्यांच्या राड्यामुळे जे आहे त्या पडल्या, म्हणजे आमच्या एक ताई आहे तर त्यांच्या ताईच्या डोक्यावरती मार पण लागला। पण अशा पद्धतीचा द्वेष जे आहे त्यांनी आपल्या मध्य नागपूरच्या सन्माननीय नागरिकांच्या बद्दल जे आहे त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवू नये। आणि राहिली गोष्ट, मी तिथे तिरंगा जो फडकवला, तिरंगा जो आहे तो माझ्या हृदयामध्ये आहे, आमच्या मध्य नागपूरच्या प्रत्येक सन्माननीय सदस्याच्या हृदयामध्ये आहे। पण एका पद्धतीने जर बघितलं तर प्रियंकाजी गांधी आणि आम्ही नहीं चलेगा दो रंगा हमें चाहिए तिरंगा असा आम्ही नारा लावला। आम्ही त्यांना म्हटलं की त्या भडकत चौकामध्ये जे आहे ते लोक भारतीय जनता पक्षाचे दोन रंगाचे ते लोक जे आहे ते झेंडा जेव्हा फडकत होते तर झेंडा फडकत असताना जे आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की आदरणीय परमादरणीय सन्माननीय मोहनजी भागवत साहेब यांचे जे स्वयंसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे सदस्य आहे, कार्यकर्ते आहे, त्या कार्यकर्त्यांनी मी विनंती केली की माझ्या हातामध्ये तिरंगा आहे, माझ्या हातात पंजा नाही आहे, तर हा तिरंगा जो आहे तो तिरंगा मी फडकवून आलो। जर तुम्हाला तिरंगा जर पाहिजे नसेल तर तुम्ही आपल्या भारतीय जनता पक्षाचे जे झेंडे आहे ते झेंडे खाली करा, आणि जर तुम्हाला तिरंगा नसेल पाहिजे तर तुम्ही जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे झेंडे आहे ते उंचावा। तो नहीं चलेगा दो रंगा हमें चाहिए तिरंगा, नहीं चलेगा दो रंगा, और मध्य नागपुर के सन्माननीय जनता जनार्दन को, नागपूर के जनता जनार्दन को चाहिए तिरंगा। म्हणजे प्रत्येक नागरिकांना तिरंगा पाहिजे। यांना का बरं तिरंगाबद्दल द्वेष आहे? भाजपचं असं म्हणणं आहे की आम्हाला बंटी शेळकेचा विरोध नाही आहे, मात्र संघ मुख्यालयामध्ये प्रियंका गांधीला आणून एका प्रकारे चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांनी हा सगळा विरोध प्रदर्शन केला। नाही, माझं तेच म्हणणं आहे की आमचे जननेता जननायक राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 3,500 किलोमीटरची त्यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती, त्या माध्यमातून दलित असो, पीडित असो, गोरगरीब असो, कुठल्याही समाजाचा असो किंवा संघाचा सुद्धा कोणी असो, तर त्यांच्या मनामध्ये जे आहे मोहब्बतची दुकान कुठं ना कुठं खोलण्याचा प्रयत्न जो आहे तो संघाच्या मनामध्ये खोलण्याचा प्रयत्न हा राहुलजी गांधींनी केला। आणि सर्व सन्माननीय जनता जनार्दनच्या मनामध्ये जे आहे मोहब्बतची दुकान, मग तो कुठली विधानसभा असो, शहर असो, राज्य असो किंवा कुठला परिसर मोहल्ला असो, तिचे मोहब्बतची दुकान आमच्या नेता जननायक जननेता राहुलजी गांधींनी खोलली आहे। त्यांनी दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत खोलली आणि त्यांनी मला जबाबदारी दिली आहे की बंटी नागपुर में मोहब्बत की दुकान खोलने की जिम्मेदारी आपके ऊपर है। तर तिथे जे आम्ही मोहब्बत की दुकान हमने आज वहाँ पर खोली थी, तो हमारे मन में तो उनके बारे में द्वेष नहीं है। और वो रही बात संघाचं मुख्यालय भली जरी तिथं असेल तर ते संघाच्या मुख्यालयामध्ये आमची आदरणीय देशाची शिरणी तिने दहाड जी आहे ती दहाड दिल्यानंतर झालं काय, तिने तर प्रेमाची भावना तिथे उपस्थित केली। त्यांनी तिथे भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते म्हणजे बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांना म्हटलं की आप सभी को जो है, आप सभी को मेरी ओर से आपको बहुत सारा प्यार और आपको बहुत सारी शुभकामनाएं। त्यांचे काय शब्द होते? त्यांनी कुठल्या पॉलिटिकल गोष्टी तिथे केल्या का? राजनीतिकरण जे आहे सन्माननीय प्रियंकाजी गांधी आणि गांधी परिवारातला कुठलाही व्यक्ती किंवा काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी किंवा नेता जो कार्यकर्त्यापासून नेता झालेला आहे त्यांनी कधीच अशा पद्धतीची द्वेषभावना जी आहे ती कधी मांडली नाही आणि ते आमच्या रक्तामध्ये नाही आहे। आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। काँग्रेस म्हणजे कोण? काँग्रेस म्हणजे मध्य नागपूरच्या परिवारातली सर्व सन्माननीय जनता ही काँग्रेस आहे। जनता म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे जनता। निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, अशा प्रकारचा विरोध प्रदर्शन करणं तुमच्यातर्फे किंवा पक्षातर्फे तक्रार दाखल करण्यात येईल का निवडणूक आयोगाकडे? नाही, तक्रार त्यांच्यावरती दाखल काय करायची आहे? कारण की त्यांच्यावरती तक्रार दाखल केल्यानंतर मला असं वाटून आलं की ज्या पद्धतीने आपण आपल्या सकाळी आपल्याला माहीत आहे की आज भडकत चौकामध्ये ज्या पद्धतीने ज्या प्रियंकाजी गांधी यांचे बॅनर लागले होते, झेंडे काँग्रेस पक्षाचे लागले होते, तिरंगे लागले होते, त्या तिरंग्यांना पण तिरंग्याला काढण्याचं काम जे आहे या देशद्रोही लोकांनी केलेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने जे आहे मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे मी सर्व सन्माननीय 2000च्या नंतर आणि 2005च्या नंतर जे मुलं मुली जे जन्मलेले आहेत त्यांना मी एवढीच विनंती करतो की खऱ्या अर्थाने तुम्हाला जो इतिहास आहे तो इतिहास जो आहे तिरंग्याबद्दलचा तुम्हाला माहीत नाही। RSSवाले आणि भारतीय जनता पक्षवाले जे आहे यांच्या मनामध्ये तिरंग्याबद्दल किती द्वेष आहे, आज तो द्वेष जो आहे तो भडकत चौकामध्ये त्या लोकांनी दाखवला। नाही, तक्रार काय दाखल करायची आहे? कारण की मला असं वाटून आलं की ज्या पद्धतीने जे आहे भारतीय जनता पक्षाचे प्रत्याशी आहे तर जे लोकांनी आज फक्त दाखवायसाठी म्हणून आणि सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रत्याशी जे आहे उनको खुश करने के लिए त्यांना बा कुठं ना कुठं त्यांना
उनको खुश करने के लिए जो है उन्होंने विरोध कार्यकर्त्यांकडून करण्यात आले। नहीं, उन्होंने कार्यकर्ताओं से विरोध प्रदर्शन किया, लेकिन उनके जो कार्यकर्ता है उनके कार्यकर्ता भी उनके भाई बंटी बाबा शेलके को मतदान करने वाले हैं, तो मैं मेरे भाइयों के बारे में क्यों मैं शिकायत दर्ज करूं? याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? समीकरण बदलतील का? देशात एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न आहे? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने जे आहे आमची नेता प्रियंकाजी गांधी यांचा रोड शो जो आहे तो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्श करून प्रियंकाजी गांधी यांनी काढला। आणि प्रियंकाजी गांधी यांनी, आपल्याला जर माहीत असेल तर प्रियंकाजी गांधी यांनी तिथे महाराजांना हात जोडून महाराजांची माफी मागितली, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागितली। यानी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याकरिता मागितली कारण की आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीने छत्रपती म्हणजे माझ्या छत्रपतीचा जय जिजाऊ जय शिवरायाचा मी नारा लावतो आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने माझ्या महाराजांचा धड जे आहे हे धड तिथे खाली पडलं होतं, भ्रष्टाचार करून या लोकांनी भ्रष्टाचार केला, माफी महाराजांची मागितली नाही। सन्माननीय माझे नेता प्रियंकाजी गांधी या देशाची शेरनी प्रियंकाजी गांधी यांनी आज महाराजांची माफी जी आहे ती भारतीय जनता पक्षाने मागितली नाही, त्यांच्या वतीने मागितली। आणि मी सुद्धा जे आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी महाराजांची माफी मागितली की महाराज आम्हाला माफ करा, महाराज आम्हाला माफ करा, राजे आम्हाला माफ करा। त्या लोकांनी आपली माफी मागितली नाही, त्या लोकांनी तिरंगेचा विरोध केला, तर ते लोक दो रंगावाले आहे। पण आम्ही सर्व सन्माननीय मध्य नागपूरचे सन्माननीय जनता जनार्दन हम लोग तिरंगावाले हैं। और सही मायने में देशद्रोही कौन है आज मध्य नागपुर में, नागपुर के, महाराष्ट्र के और देश के हर एक सदस्य को, हर एक परिवार के सदस्य को पता चल गया कि सही मायने में देशद्रोही कौन है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।